हाय फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेम सिंह कमळे पाटील या चॅनलला जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्कीच करा. तर आज ब्लॉग बनवण्याच्या मागचं कारण की आपण नेहमीप्रमाणेच ग्रामपंचायतीची खेप करायला लागलो आहे, म्हणजे कचरा टाकायला लागलो आहे. आणि रविवारच्या नंतर आपण कचरा भरत असतो, पण सकाळी कचरा भरत असताना माझा मित्र नवनाथ मला तू काय सकाळी म्हणला, कपडे बदलू नका. कपडे कपडे बदलू नका. कपडे बदलू नका म्हणला. हा. मग तो म्हणला तुम्ही ह्या कपड्यात का आलाय. तर मी त्याला काय म्हणलं, नवनाथ आपण कामगार पण आहे आणि मालक पण आहे. कामावर जरी असलो तरी आपण मालक आहे आणि काम जरी करत असलो तरी पण मालक आहे. म्हणजे आपला कोण मालक नाही. म्हणजे सांगायचं काय माहिती आहे का, आपण रुबाबात राहतो, रुबाबात जगतो. ही हां बघितलं, लक्षात आलं असेल तुमच्या. हे रेडो जुबली 13,000चं किंवा हाय मापातलाच आहे. आणि हे सगळं असं आहे कॉटन किंग, म्हणजे सगळं रुबाबात आहे. मग काम करत असताना आपण स्वाभिमानानं काम करतोय, कष्टाच्या जीवावर करतोय आणि प्रामाणिकपणानं करतोय. त्यामुळं कामगार असलं तर शेवटी मालकच आहे आपण. म्हणजे काम जरी आता करत असलो तर मालक आहे ना, मालकानं मालकासारखंच राहिलं पाहिजे. आणि काम जरी करत असलं तरी कामाच्या वेळेस कामगार राहिलं पाहिजे. पण ठीक आहे, हे सगळं आपल्याला आपल्या कष्टाच्या जीवावर भेटलेलं आहे. त्याच्यामुळं हे करायला आपल्याला काय लाज वाटत नाही. आणि कपडे घालायची तर लाज कशासाठी, कपडे घालायची लाज कशासाठी, लाज बाळगणारच नाही ना आपण. आणि हेच काम काय, यापेक्षा कोणतंही काम करायची वेळ आली तरी 100% आपण ते काम करणारच आहे. आता काय म्हणायचं, ईद ए मिलादच्या निमित्तानं इथं मस्जिद आहे आणि त्या मस्जिदीच्या समोरची साफसफाई चालू आहे आणि सगळं कार्यक्रम असतील. आता परवा दिवशी अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीनिमित्त माझ्या भाऊनं पूर्ण गाव स्वच्छ करून घेतलं होतं. मग नवनाथ भाऊनं केलं तर मी नाही केलं. म्हणजे आमचं काम चालू असतं, आम्ही आमच्या कामाशी प्रामाणिक आहे. आणि काम करत असताना काम छोटं किंवा मोठं कुठलंच नसतंय. आता तुम्ही माणसाला हे पोस्ट टाकतोय, मोठ्या बड्या बाता मारतोय आणि गेलं तर काय. पण असो, काय अडचण नाही, काम केलं पाहिजे. आपल्याला मागून कोण देणार नाही, कष्टच करावं लागेल. कष्ट आणि कष्ट हे कधीच कुणाला होणार नाही. रुबाबात राहायचं हे आपल्या रक्तात आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगा. आणि त्याचबरोबर असं पण सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात याच्याहीपेक्षा आम्ही चांगलं गुरगुरू, अन्याय होईल तिथं मोठ्या ताकदीनं आम्ही उठू. माझा भाव आहे, नवनाथ आहे माझ्याबरोबर काम करायला. आणि आहे ज्या ठिकाणी काम करण्याची संधी भेटेल त्या ठिकाणी काम करू. म्हणजे स्वच्छतेचा असो, समाजकार्य तर आपण करतोय, राजकारणात पण हळूहळू थोडं आहे. समाजकारण आपलं 24 तास 7 म्हणजे 24/7 काय म्हणते 24/7 हे असं आपलं काम चालू आहे आणि ते प्रामाणिकपणानं करणार आहे. आता आपण हे काम चालू आहे, पण हे काम चालू असताना आज आपण दुसरं पण त्यात इन्व्हॉल्व. म्हणजे कालच एक पोस्ट केली, काल तुम्ही पोस्ट बघितली असं, माझी फेसबुक इंस्टाग्राम ह्या सगळ्यावर माझी पोस्ट होती. पुणे पदवीधर विभागाची मतदान नोंदणी चालू आहे आणि आपल्या युवकांचं पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला खरं तर आपलं मतदान नोंदणी होणं गरजेचं आहे. मागच्यांनी काय केलं हे आपल्याला बघायचं नाही, पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्या युवकांवर पदवीधरांवर अन्याय होऊ नये यासाठी आपल्याला आपली पदवीधराची नाव नोंदणी करून घ्यावी लागेल. जास्तीत जास्त लोकांनी पदवीधरची नाव नोंदणी करून घ्या. पदवीधरची नाव नोंदणी करण्यासाठी तुम्हाला मी कागदपत्र सांगतो, ती कागदपत्रंसुद्धा आपण नक्कीच अपलोड करा. म्हणजे तुम्हाला जरी करणं होत नसेल तर तुम्ही पर्सनल माझ्या नंबरला शेअर करा, मी तुमची नोंदणी करून घेतो. विनामूल्य, कोणताही 1 रुपया तुमच्यापासून न घेता मी तुमची पदवीधरची नोंदणी करून घेतो. त्या पदवीधराच्या नोंदणीसाठी लागणारी कागदपत्र आहेत, मी तुम्हाला सांगतो. पदवीधराच्या नोंदणीसाठी लागणार पहिलं डॉक्युमेंट आहे पदवीधर असल्याचं प्रमाणपत्र किंवा डिग्री सर्टिफिकेट. या दोन्हीपैकी एक मार्कलिस्ट जरी असलं लास्ट इयरचं तरी चालेल. पुराव्याचा पत्ता, त्याचबरोबर ओळखपत्र, वोटर आय डी असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा बँक पासबुक असेल, पासपोर्ट साईजचा एक फोटो, स्वयं घोषणापत्र आणि मोबाईल नंबर. हे डॉक्युमेंट तुम्ही माझ्या पर्सनल नंबरला, मी खाली नंबर माझा मेन्शन करतो, त्या नंबरला जरी तुम्ही हे डॉक्युमेंट पाठवली तरी काय अडचण नाही. तुमच्यापासून 1 रुपयाही न घेता मी तुमचं पदवीधरचं नाव नोंदणी करतो. जास्तीत जास्त माझ्यासारखी शिकलेले आहेत, पदवीधर आहेत, पण काम करते. समाज व्यवस्था, न्याय व्यवस्था, ही राज्यकर्ती व्यवस्था, ह्यांनी आपल्याला लाचार गुलाम बनवण्याची स्वप्न पाहिलेले आहेत आणि आपल्याला अशीच मारायची ह्यांची स्वप्न आहेत. ह्यांच्यापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आपण सक्षम असणं गरजेचं आहे. मागच्यांनी काय केलं हे आपल्याला त्याच्याशी देणं घेणं आहे. मागाशी पण मी तेच म्हणलो होतो, इथून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, आईवडिलां
आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची असतील आणि येणाऱ्या भविष्यातील पिढीला न्याय द्यायचा असेल तर आपण बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये दिलेल्या ज्या बाबी आहेत ही पदवीधर असेल त्याचबरोबर विधानसभा विधान परिषद या ठिकाणी लढलं पाहिजे आणि लढत असताना हे आपली मतदान असलं पाहिजे तिथं. त्यासाठी आपण सर्व पदवीधरांना माझी नम्रपूर्वक विनंती आहे, आपण जास्तीत जास्त लोकांनी मतदानाची नोंदणी करा, आपल्या नातेवाईकांना सांगा आणि नोंदणी करून घ्या. येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचा फायदा नक्कीच होईल, आपल्याला न्याय नक्कीच मिळेल. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटू. धन्यवाद.